सन्मान्य सदस्यांना परत एकदा विनंती आहे, सदस्यांची संख्या खूप आहे, वेळेचं थोडंसं नियोजन करावं लागेल. आपण सांगताय ते बरोबर आहे, चुकीचं नाहीये. परंतु या सभागृहामध्ये आम्ही जवळजवळ 30 वर्ष 35 वर्ष, बाळासाहेब जवळजवळ 40 वर्ष असे बसलेले आम्ही लोक आहोत. आम्ही अनेक वेळेला घसा फोडून सांगितला की यापूर्वीची सगळी ऑर्डर ऑफ डे जर तुम्ही काढून बघितला वर्षानुवर्षाचा, तर एका दिवसाच्या कामकाजामध्ये 3 किंवा 4 लक्षवेधी असतात. चाललंय तरी काय या महाराष्ट्रामध्ये? आम्ही अनेक वेळेला हे आक्षेप घेतले. माझं ऐकून घेताय म्हणून बरं झालं की ऑर्डर ऑफ डे वर 10 लक्षवेधी, 11 लक्षवेधी, 20 लक्षवेधी, 35 लक्षवेधी, हा काय चाललंय काय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती ही आहे की लक्षवेधी घ्यायला विरोध आहे अशातला भाग नाही, परंतु लिमिटेड लक्षवेधी घ्या. त्यामुळे काय होतं की जे मेन कामकाज आहे ना त्याच्यावर चर्चाच होत नाही. मेन कामकाज जे मुख्य कामकाज आहे त्याच्यावर चर्चा व्हायला संध्याकाळ होते. त्यामुळे सभागृहामध्ये जेमतेम सभागृह चालू राहण्या इतपत सदस्य संख्या असते. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे बजेटचा विषय असेल, या समजा विषयवारीवर विषय असेल, 293चा प्रस्ताव असेल, विधेयक असेल, याच्यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. गेल्या 7-8 अधिवेशन मध्ये तिथं अशासकीय विधेयकावर एकदाही चर्चा झालेली नाही. चाललंय काय हे सभागृह कायदे करणारं सभागृह आहे, त्याच्यावर जास्त चर्चा झाली पाहिजे. जाधव साहेबांनी दखल घ्या, माझी एवढीच मांडली. आपण जी आता सूचना मांडली नक्कीच त्याच्यावरती आपण विचार करू. आणि अध्यक्षांचं आणि सभागृहाचं एवढंच म्हणणं आहे जाधव साहेब की जास्तीत जास्त प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे लक्षवेधीची संख्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणात थोडीशी वाढलेली आहे. जाधव साहेब, प्रश्नोत्तर आपली होत आहेत, त्याच्यात हा विषय चांगला घेतला, तुम्ही ऐकून तरी घेताय. सर्वसाधारणपणे प्रश्न 10 प्रश्नापर्यंत गेले पाहिजे, पण 7-8 तरी प्रश्नापर्यंत गेले पाहिजेत. आता झालंय काय मंत्र्यांचं की 2 के 3 प्रश्नाच्या पुढे आपण सरकत नाही, त्यामुळे मंत्री ब्रीफिंगच घेत नाही. असं नसतं अध्यक्ष महोदय. मंत्र्यांना ही भीती पाहिजे की 10, 12, 15 प्रश्नापर्यंत अशी जी आपण दोघे वरच्या सभागृहात होतो, मी राज्यमंत्री होतो, 12, 15 प्रश्न घेऊन तुम्ही माझी परीक्षा घेतलेली आहे. आम्हालाही आनंद वाटायचा की आम्ही एवढा अभ्यास करून गेलं पाहिजे, नवीन विषय शिकायला मिळतात. आता 3 नाही ते 4 प्रश्नाच्या पुढे आपण सरकतच नाही. कुठला न्याय मिळतोय? कशाला न्याय मिळतोय? अध्यक्ष महोदय, लक्षवेधी असेल, प्रश्न असेल, विचारणारे सदस्य भाषणच करतात. ती भाषण झाली की मंत्री पण उत्तर देतात. जाधव साहेब, आपण बोलताय बरोबर आहे. एका विषयावर जास्त सदस्य बोलल्यानंतर त्या लक्षवेधीला थोडासा वेळ लागतोय.